अंजली, मला सोडून नाही जाणार ना? सोन्याच्या महालातला राजकुमार एका जंगलात असला, वाट चुकला आणि आपोआप नक्षत्रांची राजकन्या त्याच्या मदतीला आली. दोघेही जंगलात भेटले आणि मी नकार दिला म्हणून जीव धोक्यात घालायची काय गरज होती? ऐक, तू नकार दिलास तर जीव राहिलाच कुठे? थोडा तरी विचार करायचा ना. कोणाचा? तुमचा, तुमच्या घरच्यांचा. तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार नाही करू शकत मी. आपल्या आयुष्यात संबंध नसलेल्या गोष्टींचा एवढा विचार करायचा नसतो. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. आणि अंजली, आपली शेवटची भेट झाली आणि नंतर हे असं झालं. तेव्हाही मी तुला हेच सांगितलं होतं की तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही मी नाही करू शकत. आता मी स्वतः जातो हॉस्पिटलमध्ये. नको, थांब तू. मी बघते काय करायचं ते. हॅलो. हे काय रागिणी, अजून घरातच आहात? मला वाटलं अर्ध्या रस्त्यात पोहोचला असणार. अहो, काय 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 अडचण काय आहे? काय झालं म्हणजे हे बघा रागिणी, तुम्ही आता तिथनं निघू नका. तुम्ही तिथेच थांबा. मी येतो सकाळपर्यंत तिथे. अहो, आयुष्यभर फक्त या मुलीचा विचार केला आपण. तिला काय हवं, तिला कसं हवं, तिला काय आवडतं, तिला तिच्यासाठी आपलं सगळं आयुष्यच या मुलीभोवती बांधून घेतलंय आपण. तिच्यासाठी मुंबई सोडायला निघालो होतो आणि मग त्या मुलीने आपलं काही ऐकलं नाही, सगळं आपल्या मनाविरुद्ध केलं तर राग येणार नाही तर काय? आणि कुणासाठी?
अशा माणसासाठी ज्यांनी आपला एवढा मोठा विश्वासघात केला, त्याच्यासाठी, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याची घडी विस्कटाला निघालो होतो आपण, त्याच्यासाठी. बघा, तुमचं सगळं अगदी बरोबर आहे. उगाच अशी चिडचिड करत राहिला तर तुमचा आवाज चढत जाईल आणि आजूबाजूच्यांना ऐकायला जाईल. त्यांच्यासाठी नवीन तमाशा. बरोबर आहे तुझा, पण तमाशा होणारच आणि मी तो करणार. तो तमाशा त्या सगळ्या माणसांच्या समोर व्हायला पाहिजे, तिकडे हॉस्पिटलमध्ये. त्याच्याशिवाय त्या श्रीकांतला आणि त्याच्या घरच्यांना अद्दल घडणार नाही आणि अंजूलाही तिची चूक कळणार नाही. बाबा, देवाचे आभार मानतेस, अंजलीचे आभार मान. अगं ती आपल्या मदतीला नसती तर आपल्या श्रीचं काय झालं असतं ते देवच जाणे. मी हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन जायचा मला. स्वयंपाक करते. करणार काय? श्रीसाठी पेज बनवते तांदळाची. आणि अंजलीसाठी? अगं रात्रभर त्याच्या उशाशी बसली, ती अजूनही तिथंच आहे. तिला नसेल भूक लागली, तिच्यासाठी काहीतरी करून घेऊन जा. हो. पण प्रेमानं कर हो. आता तिच्यासाठी काय काय करायला तुला आवडेल ते माहित नाही मला, पण जे करशील ना ते ती प्रेमानं खाईल. अगदी नक्की, खात्री आहे माझी. ते डॉक्टर म्हणाले की हळूहळू सुधारणा होईल म्हणून. अंजली, खूप खूप आभारी आहे मी तुझा. नाही नाही बाबा, असं प्लीज म्हणू नका. मला आता जायला पाहिजे, उशीर झालाय. मी येईन थोड्या वेळाने परत. श्रीकांत इनामदारांचे नातेवाईक? अंजली कोण आहे? मी पेशंट तुम्हाला बोलवतायत. सिस्टरला बहुतेक माहिती नसावं मी कोणी नाही येते. पण नाही अंजली, तू आमच्यासाठी नातेवाईकांपेक्षाही खूप मोठी आहेस ग. अंजली, कोण कोणाला काय म्हणतं यापेक्षा आम्हाला आमचा दादू जास्त महत्वाचा आहे. जा, आज जा. तो बोलवतोय तुला. अंजली, मी तुला इथून न्यायला आलोय. तू येणार आहेस की नाही? एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. अंजू, काय खरं तर तू गावी असायला हवं होतंस. बाबा, मला इथे असणं गरजेचं वाटलं. माझ्या इथे असण्यानं कोणाचा तरी
जीव वाचणार असेल तर साळगावकर, खरंच अंजली आल्यापासून श्रीच्या तब्येतीत फार सुधारणा झाली हो. बाबा मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय. आमच्या दादूचं बरं होणं जास्त महत्वाचं आहे. मी इथे माझ्या मुलीशी बोलायला आलोय. मध्ये कोणी नाही बोललं तर बरं. बाबा मी गावी येणारच होते. गावी यायला नकार नाही आहे माझा. मग आजी आल्या आणि त्यांनी ऍक्सिडेंट बद्दल सांगितलं. मला असं वाटलं की माझ्या इथे असणं महत्वाचं आहे. अंजू, हे बघ, हा त्यांचा घरगुती मुद्दा आहे. यात आपल्याला पडण्याचं काही कारण नाहीये. आपला काहीच संबंध नाही. बाबा कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. अंजू, रोज हजारो अपघात होतात. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आपण आपला नाही मानून घेत. बाबा कितीतरी अनोळखी माणसांना मदत करतो आपण. माणूस की म्हणून फक्त मी इथे आली. हे बघ अंजू, मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. बस, मी तुला इथून न्यायला आलोय. तू येणार आहेस की नाही? एक्सक्यूज मी, तुम्हाला पेशंट बोलवत आहेत. लवकर चला प्लीज. फक्त 5 मिनिटं. मी येतेच. पाणी. हा. तळहाते तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा, दोन सावलांची जणू एक बोली एक भाषा. आभाळाची ओढ लागे, उडे मनाचे पाखरू. पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच ह्या जन्मी जणू. सरिताला जन्मी सांगून ठेवते आता तुमची औषधं, त्याचे डोस. तुम्हाला लागलंच तर त्या ड्रॉवर मध्ये रुमाल आहे तुमचा आणि घड्याळ पण ठेवलंय बाजूला. ते डॉक्टरांनी सांगितलेले इंजेक्शन्स तो मेडिकलवाला येऊन देतो म्हणाला. आणि नर्सनी सुद्धा सांगितलं की ड्रेसिंग चेंज करायचंय. ते सगळं करतीलच, पण तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगितलं. तू जाणार आहेस? का? जावं लागेल. ठीक आहे, जातो. पण मला एक सांग, माझ्यापासून लांब जाताना तुझ्या डोळ्यात पाणी काय? तुला खरंच मला सोडून जावं असं वाटतंय? माझे बाबा आलेत बाहेर. मला कायमचं गावी घेऊन जायला. बघ माझं काय, अंजली, तू जर मला सोडून गावी गेलीस तर मी हे जग सोडून का?
मला आत्ता इथून नाही निघता येणार. अंजू तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. एकाच ह्या जन्मी जणू एकाच ह्या जन्मी जणू. झालं? चला. अंजू, अगं चल ना, आधीच उशीर झालाय आपल्याला. बाबा मी नाही येऊ शकत. अंजू, हा काय वेडेपणा आहे अंजू? बाबा मला थांबावं लागेल. अंजू, माणुसकी म्हणून तुझं इथे येणं, इथे थांबणं ठीक आहे, पण त्यालाही काही मर्यादा असावी. त्याच माणुसकीनं आमचा सुद्धा थोडा विचार कर. गावाला जायची सगळी तयारी झाली आणि आता तू हे असं बोलतेस, कळते तुला? बाबा मी नीट विचार करूनच बोलते. याचा अर्थ काय अंजू? बाबा मला नाही माहिती, पण मला आत्ता इथून नाही निघता येणार. अंजू तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. हवं तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा ना. गावी जाणं 4 दिवस पुढे ढकललं तर त्यांनी काहीच बिघडणार नाहीये. प्लीज. का गेली नाहीस? मी काहीतरी विचारतोय. हो ऐकलं मी. का आलीस पुन्हा माझ्याकडे? तुमची काळजी घ्यायला थांबायचं होतं म्हणून. की जायची इच्छा नव्हती? राजकुमाराला जंगलातून बाहेर जायचा रस्ता माहित नव्हता. तो अडकला. मग नक्षत्रांची राजकन्या पुन्हा त्याला जंगलाबाहेर घेऊन जायला आली. राजकुमारानं स्वतःला तिच्याकडे सोपवलं. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं. राजकन्याच्या अशा वागण्याचा अर्थ कुणाला कळणार नाही असं तिला वाटलं. पण बस राजकन्याचं अजूनही त्याच्यावर मनापासून प्रेम आहे ना.